श्री स्वामी समर्थ. घरामध्ये पॉझिटिव्हिटी येण्यासाठी, घरातली नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी, बाहेरची नकारात्मकता अजिबात आपल्या घरात येऊ नये म्हणून दरवाजामध्ये बरेचसे उपाय केले जातात. त्यामध्येच एक उपाय आहे जो म्हणजे कलश भरून ठेवणे. तुम्हाला माहीत आहे का कलश कसा भरून ठेवायचा असतो, कोणत्या दिशेला ठेवायचा असतो? आणि यामुळे सकारात्मकता तर येतेच, त्याचबरोबर लक्ष्मीचे आगमनही आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये राहते, हेही तितकंच बरोबर आहे. आता इथं मी एक तांब्याचा कलश घेतलेला आहे, म्हणजे तांब्या घेतलेला आहे. आता हा स्वच्छ धुवून घ्यायचा. तांब्या अगदी चकचकीत लखलखीत झाला पाहिजे आणि तो स्वच्छ धुतलेला तांब्या त्याच्यावरती आपण बाहेरच्या साईडनं असे स्वस्तिक काढून घ्यायचे. मी इथं चंदनाचे स्वस्तिक काढून घेत आहे. तुम्ही हळदीचे किंवा कुंकवाचे स्वस्तिक काढले तरी चालतील. आता मी इथं चंदनाचं स्वस्तिक पूर्ण काढून घेणार आहे. पूर्ण तांब्यावरती आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर घरामध्ये आपल्या पॉझिटिव्हिटी राहावी, घरामध्ये कसल्याही कटकटी निर्माण होऊ नयेत, यासाठी बरेचसे उपाय केले जातात बरं का. त्यामध्येच हा कलशाचा उपाय तितकाच प्रभावी आणि सोपा आहे. तर हा प्रत्येकाला करता येईल असा आहे. आपला दरवाजा सुशोभित ठेवणं, दरवाजावरती छान अशी रांगोळी काढणं, तसेच आपल्या प्रवेशद्वारावरती छान असे शुभ झाडं लावणे, तुळस लावणे, ह्या गोष्टी तर आपण करतोच. त्याचबरोबर हा पाण्याचा एक उपायही तितकाच प्रभावी आहे बरं का. आणि हा उपाय जेवढे लोक करतात तेवढे लोक तितकेच समाधानी आणि ते वारंवार करतात. आता हा उपाय करताना कोणती काळजी घ्यायची बरं? तर तांब्यातलं पाणी आपल्याला रोज बदलवायचं आहे, तांब्या रोज स्वच्छ ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर तांब्याखाली कसलाही जमिनीवरती न ठेवता आपल्याला छान अशी चौकी काढून घ्यायची, त्याच्यावरती रांगोळी काढायची आणि नंतर आपल्याला हा पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचा आहे. आता हा उपाय कधी करायचा बरं? तर दररोज करायचा. दररोज नित्यनियमाने हा उपाय करायचा. कोणत्या वेळेत करायचा? तर अगदी गोरज मुहूर्तावरती म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती केला तरी अत्यंत शुभ, म्हणजे 4:30 ते 6 सकाळी, आणि नंतर संध्याकाळी 4:30 ते 6:30 सूर्य मावळायच्या आतमध्ये हा उपाय आपण दरवाजावरती करू शकतो. आता या पाण्याचं दुसऱ्या दिवशी काय करायचं? तर हे पाणी कुठेही न टाकता झाडांच्या मुळाशी टाकायचं किंवा आपल्या अंगणामध्येही आपण हे पाणी शिंपून घेऊ शकतो. त्यामुळे काय होतं, आपल्या दरवाजातली जी नकारात्मकता आहे ती निघून जाते. पाण्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं सगळ्यात मोठं स्रोत मानलं जातं पाण्याला. त्यामुळे हा उपाय तितकाच प्रभावी आहे बरं का. आता या स्वस्तिकावरती मी चंदनाचं लाल तिलक करून घेणार आहे. पिवळ्या चंदनाने स्वस्तिक काढून घेतलं आणि लाल चंदनाचा तिलक देत आहे. अत्यंत शुभ दिसणारं, पॉझिटिव्हिटी देणारा हा उपाय आहे. प्रत्येकाला करता येईल, खूप सोपा आहे. घरामध्ये तर प्रत्येकाच्या देवतांब्या असतोच, म्हणजे तांब्याचा तांब्या नसेल तर तुम्ही पितळी तांब्याही या पूजेमध्ये घेऊ शकता. त्याचबरोबर दुसऱ्या धातूचा तांब्या चालत नाही, हे तितकंच खरं आहे बरं का. आता हे झाले स्वस्तिक काढून. आता मी इथं एक छान अशी चौकी काढून घेणार आहे आणि त्याच्यावरती रांगोळी काढून मी इथं काऊ असतो ना, मार्केटमध्ये मिळतो बघा, काऊची पावडर असते, ती पाण्यामध्ये मिक्स करायची आणि त्याची चौकी काढून घ्यायची. त्याच्यावरती एक सहस्र कमळ ही रांगोळी मिळते, खूप छान आहे. ही रांगोळी नसेल तर स्वस्तिक काढलं तरी चालेल आणि त्याच्यावरती मी कुंकू टाकून घेणार आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हा पाण्याने भरून ठेवायचा आहे कलश. आता हा कलश ठेवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला शुद्ध पाणी भरून ठेवायचं आहे आणि हे पाणी न चुकता दररोज सकाळी बदलवायचं आहे बरं का. आता इथं पाणी टाकून घेऊया. या पाण्यामध्ये आता काय काय टाकून घ्यायचं आहे बरं? तितकंच महत्त्वाचं आहे. या पाण्यामध्ये आपण सगळ्यात आधी दुर्वा टाकून घेणार आहोत. दुर्वामुळे काय होतं, घरामध्ये सकारात्मकता येते, त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी घरामध्ये नांदते. त्यासाठी दुर्वा टाकून घ्यायच्या. त्याच्यानंतर 2 मी पिवळ्या कवड्या टाकून घेत आहे. या पिवळ्या रंगाच्या असतात बरं का, ह्या लक्ष्मी कवड्या म्हणूनही ओळखल्या जातात. त्याच्यानंतर 2 गोमती चक्र मी या पाण्यामध्ये टाकून घेत आहे. त्याच्यानंतर एक तांब्याचं नाणं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तांब्याचं नाणं नसेल तर तुम्ही 1 रुपयाचा कॉईनही टाकून घेऊ शकता. आता हे टाकल्याच्या नंतर मी इथं हळद वाहून घेतलेली आहे. त्याच्यानंतर कुंकू टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं मी 2 वेळेस कुंकू आणि 1 वेळेस हळद टाकून घेतात बरं का आमच्याकडे. आणि त्याच्यानंतर आपण छान असं चंदन टाकून घेणार आहोत.
त्याचबरोबर मी इथं एक तुकडा भीमसेनी कापूरचा टाकून घेत आहे या पाण्यामध्ये, कारण पाण्यामध्ये आपल्या नकारात्मकता शोषून घेण्याचं सगळ्यात मोठं कार्य पाणी करत असतं. त्यामुळे भीमसेनी कापुरामुळे अंगणामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. त्याचबरोबर मी इथं पिवळं चंदन टाकून घेतलेलं आहे. आता इथं छान अशा अक्षता टाकून घ्यायच्या आहेत. पिवळ्या अक्षता टाकल्या तरी चालतात. मी साध्या प्लेन अक्षता टाकून घेतलेल्या आहेत. आता या पाण्यामध्ये आपल्याला गुलाबाची फुलं किंवा उपलब्ध असलेली पिवळी फुलं, पांढरी फुलं कोणतीही ठेवून घेऊ शकता. अशा पद्धतीनं मी शेवंतीची पांढरी फुलमध्ये आणि पिवळे फुलं कडीनं ठेवून छान असा कलश सजवणार आहे. त्यामुळे काय होतं, वातावरणामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते, दिसायला छान दिसतं आणि फुलामुळे आकर्षितता वाढते. आता हा उपाय कोणत्या दिशेला करायचा? आपल्या दरवाजामधून आपण जेव्हा घरातून बाहेर येतो त्यावेळेस आपल्या उजव्या साईडला हा कलश ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपण जाताना म्हणजे घरामध्ये प्रवेश करताना हा आपल्या डाव्या बाजूला आला पाहिजे. म्हणजे आपल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हा कलश बसतो. यामुळे काय होतं तर अडलेली कामं पूर्ण होतात. बाहेर जाताना आपलं काम पूर्ण होत नसेल तर ते होण्यास मदत होते. व्हिडिओ जर आवडला असेल मनापासून तर जरूर लाईक करा.